पुन्हा एकदा उपस्थित सर्व रसिक मायबाप प्रेक्षक, तुम्हाला मी शाहीर बुवा बिनेश दिलीप वाजे आणि संपूर्ण आमच्या नाच मंडळाचा दुसऱ्या बारीसाठी शाहिरी मानाचा मुजरा करतो। सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर ज्ञानदीपजी भोईनकर सर यांनी केलेला आहे। या ठिकाणी त्यांचं मी अभिनंदन करतो। जितकं जमेल तितकं त्यांच्या परीने त्यांनी कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। बुवांच्या नाचणाऱ्या मुलांचं देखील मी कौतुक करतो, अभिनंदन करतो। कलेला मित्रांनो वय नाही आणि आज त्यांच्या नाचणाऱ्या मुलांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं, त्यांचं मी अभिनंदन करतो। कारण आज मुंबईच्या रंगमंचावर हाताच्या बोटावर मोजण्यात की नाच राहिलेले आहेत। सर्वात जास्त यावर्षी कार्यक्रम केला, रसिकांचं मनोरंजन ज्यांनी केलं ती माझी नाचणारी मुलं सुंकाई देवी नाच मंडळ अडूर आपल्या गुहागर तालुक्यातलीच आहेत। देवीच्या आशीर्वादाने आज वर्षाचे 12 महिने ते या रंगमंचावर आहेत। आईचा आशीर्वाद आहे। परंतु आपली कला आपण सादर केली पाहिजे असं या कलाकारांनी ठरवलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। 332 कार्यक्रम आमच्या भोईनकर सरांनी वाजवून केलेले आहेत, वाजवून गायलेले आहेत। इथं आमचे हे ढोलकीवाले बसलेत ना बुवा, हिरो कापड घालून बसलेत ना, त्यांनी पण असे बरेच कार्यक्रम बुवा वाजवून गेले, परंतु विचार कधी बोलले नाही। मी एवढे वाजवले तेवढे वाजवले। बुवा म्हणाले की मनाचा मोठेपणा नाही, परंतु 499 हा त्यांचा कार्यक्रम आहे। असे किती कार्यक्रम आम्ही केले बुवा, किती असे कार्यक्रम गाजवले, परंतु लिहायला कधी आम्हाला वेळ नाही भेटला बुवा। 499 तुमचे बुवा 999 होऊ दे, परंतु 499 जरी कार्यक्रम असला तरी बुवा 499 बुवांना तुम्ही शेंडी लावू शकता, परंतु मला कधी लावू शकत नाही, लक्षात ठेवा ज्ञानदीप भोईनकर बुवा। चुकून पण प्रयत्न करू नका। बुवा 2-3 चाली अशा मिक्स करून गातात। बुवांना वाटत असेल की अशा चाली मिक्स करून गायला की प्रतिस्पर्धी उत्तर देऊ शकत नाही, त्यांच्या परीने त्यांनी केलेलं आहे। कितीही लपटायचा प्रयत्न करा भोईनकर बुवा, तुमच्या तावडीत मी चुकून पण कधी भेटणार नाही, हे तुम्हाला चांगलं माहित आहे। वेळ फार कमी, 10 मिनिटं दिली आहे, त्यामुळे 10 मिनिटांमध्ये जेवढं तुम्हाला बुवा कष्टवायचं तेवढं मी कष्टवायचा प्रयत्न करत आहे। दारी 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 दारारी दारा दारारी दारी दारी रेस। पुढे हा अमोल बुवा, अमोल दादा, ती चाल अशीच आहे। बुवा आपल्याला लपटवत आहेत, ते मध्येच कुठेतरी भरकवत आहेत, पण बुवा ही ओरिजिनल चाल आहे, त्यांनी मध्येच शॉर्टकट मारलेले आहे। आणि जरी तुम्ही मला तुमच्या शिष्याप्रमाणे जरी समजत असाल तरी एक मात्र सल्ला तुम्ही आज मास्तर, ओ मास्तर माझ्याकडून घेऊन जायचं आहे। हे जे कलाकार आहेत ते जेव्हा चुकतात तेव्हा भर उघड्यावर असं त्यांच्यावर भडकायचं नसतं। बुवा तुम्ही तुमच्या संगीतकारावर भडकताय, हा फार चुकीचा गुण आहे तुमचा, तो तुम्हाला आज या ठिकाणी बदलायचाच आहे। 499 कार्यक्रमामध्ये हा पॉइंट लिहून ठेवा बुवा। आणि म्हणून घागरा आणि चोलीचा त्यांनी विषय गायलेला आहे। तू बी नेस मी बी नेस, बुवा म्हणाले तू बी नेस। आता म्हणून काय म्हणतोय बघा, पाहून माझी घागरा न चोली याच्या तोंडाशी आलाय फेस। पाहून माझी घागरा न चोली याच्या तोंडाशी आलाय फेस। ही केस बघा कामातून गेली, ही केस बघा कामातून गेली, ही केस बघा कामातून गेली, ही केस बघा कामातून गेली। पाहून माझी घागरा चोली तोंडाशी आलाय फेस। पाहून माझी घागरा चोली याच्या तोंडाशी आलाय फेस। ही केस बघा कामातून गेली, ही केस बघा कामातून गेली। आणि म्हणून या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोरंजन करत आहे। कमळाची कळी या बेडकाला कधी प्राप्त होत नाही।
आणि मोत्यांच्या माळा कुठलाही शहाणा भोईनकर बुवा त्या गाढवाच्या गळ्यात घालत नाही. चंदनाचा टिळा त्या डुकराच्या कपाळाला कोणी लावत नाही. आणि हा कावळा कितीही लठ्ठ झाला तरी तो या मोराची बरोबरी करू शकत नाही. ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारलेला आहे आमच्या देखील गुरूंच्या वाचनामध्ये हा विषय आलेला आहे, परंतु तंतोतंत जे पुढे तुम्ही विचारत आहेत बुवा ती कोणाची पत्नी होती, अर्धवट उत्तर देण्यामध्ये कोणताही या ठिकाणी अर्थ नाही. त्यामुळे तुमचा देखील प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे अर्ध आहे आणि जेव्हा तंतोतंत पूर्ण असं उत्तर येईल तेव्हा तुमच्या विषयाला जरूर हात घालू. आणि म्हणून अरे अटी तटीच्या सामन्यात तुझा बुवा करीन मी खुळखुळा. अटी तटीच्या सामन्यात तुझा बुवा करीन मी खुळखुळा. वाजे बुवा मी शक्तीवाल, वाजे बुवा मी शक्तीवाला, वाजे बुवा मी शक्तीवाला, तुझ्या पुढं झुकेगा नाही रसाला. वाजे बुवा मी शक्तीवाला, तुझ्या पुढं झुकेगा नाही रसाला. वाजे बुवा मी शक्तीवाला, तुझ्या पुढे झुकेगा नाही रसाला. वाजे बुवा मी शक्तीवाला, तुझ्या पुढे झुकेगा नाही रसाला. भल्या भल्यांचा काढलाय दूर, राखाया लावीन तुलाही गुर, राखाया लावीन तुलाही गुर, राखाया लावीन तुलाही गुर. गाजवले सामने मी भरपूर, गाजवले सामने मी भरपूर, जीवाला तुझ्या मी लावीन गोर, जीवाला तुझ्या मी लावीन गोर, जीवाला तुझ्या मी लावीन गोर. आपण आपण बुवा दमला फुकट हैराण झाला, आपण बुवा दमला फुकट हैराण झाला. वाजे बुवा मी शक्तीवाला, वाजे बुवा मी शक्तीवाला, तुझ्या पुढं झुकेगा नाही रसाला. वाजे बुवा मी शक्तीवाला, तुझ्या पुढं झुकेगा नाही रसाला. वाजे बुवा मी शक्तीवाला, तुझ्या पुढं झुकेगा नाही रसाला. वाजे बुवा मी शक्तीवाला, तुझ्या पुढं झुकेगा नाही रसाला. आणि म्हणून दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते, अब तो हर अपना बेगाना लगता है. आणि म्हणून महिषासुराचा विषय आहे बुवा. गर्वाचा फुगा तुझ्या मी फोडणार हाय, मातीत गाडीनं तुझ्या मुलावर येऊन पाय. गर्वाचा
विषय या ठिकाणी गात आहे. सुरुवातीलाच हे जे काही प्रकरण घडत आहे त्याला निषेध केलेला आहे आणि एक शाहीर नात्याने या ठिकाणी हा निषेध कसा जाहीर करतोय बघा. माझ्या भीमान माय सोन्यानं भरली ओटी, पिसाळलेले कुत्रे अहो पिसाळलेले कुत्रे भर चौकात फटकवा, अहो पिसाळलेले कुत्रे जणू हे भर चौकात फटकवा. माय माऊलींना माझ्या ताईना न्याय असा तो हवा, अहो पिसाळलेले कुत्रे जणू हे भर चौकात फटकवा. माय माऊलींना माझ्या ताईना न्याय असा तो हवा. या भडव्यांना भडव्यांना फासावर लटकवा. या भडव्यांना फासावर लटकवा. अरे पिसाळलेले कुत्रे जणू हे भर चौकात फटकवा. माई माऊलींना माझ्या ताईना न्याय असा तो हवा. या भडव्यांना फासावर लटकवा. या भडव्यांना फासावर लटकवा. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमाचे आयोजक श्री गणेश भराडेश्वर मित्रमंडळ तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी यांचे मी पुन्हा एकदा शतशः ऋणी आहे की आज आपण आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिलात आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर सन्मान नानजी भोईनकर सर यांना दुसऱ्या भाषेने शुभेच्छा देतो. बोल श्री गणपती गजानन. धन्यवाद.